राज्याच्या सत्तेचं केंद्र असलेल्या मंत्रालयातूनच भ्रष्टाचाराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीनं मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर धाड टाकून अन्न व औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला म्हणजेच एका क्लर्कला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. थेट मंत्र्याच्या दालनात झालेल्या या कारवाईनं राजकीय वातावरण तापलंय. राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या कार्यालयात झालेल्या या कारवाईवर सविस्तर बोलूयात. या कारवाईमुळे अजितदादांच्या आणखीन एका मंत्र्याच्या अडचणी कशा वाढल्यात ते सुद्धा सांगते. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. गुरुवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर छापा टाकते. अन्न व प्रशासन मंत्री राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांचं हे कार्यालय. आता हा छापा का टाकण्यात आला ते सुद्धा जाणून घेऊयात. लातूरमधील एका मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला होता. तोच परवाना पूर्ववत करण्याचे अधिकार त्या विभागाच्या मंत्र्याला असतात. हाच परवाना पूर्ववत करण्यासाठी मंत्री झिरवळ यांच्या कार्यालयातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याने तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. पडताळणीमध्ये ढेरंगे लाच मागितल्याचं स्पष्ट झालं. मंगळवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला आणि त्यानंतर धडक कारवाई करण्यात आली. ती होती मंत्रालयामध्ये. तडजोडी अंती ढेरंगे तक्रारदाराकडून 35,000 रुपये घेण्यास तयार झाला. गुरुवारी एसीबी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली, जिथं हे लाचखोरीचं नाट्य सुरू होतं. 35,000ची लाच घेताना ढेरंगे याला रंगेहात पकडण्यात आलं. त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. आता आरोपी क्लर्कनं लाच मागण्यासाठी झिरवळ यांच्या खासगी सचिवाच्या नावाचा वापर केल्याचं सुद्धा समजतंय. त्याबाबत एसीबी कडून अद्याप कुठला दुजोरा मिळालेला नाहीये. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही कारवाई अधिक चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे अशा प्रकारे हे नाट्य राज्याचे औषध व प्रशासन मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याच कार्यालयात होतं. एसीबीच्या 6 अधिकाऱ्यांच्या पथकानं झिरवळ यांच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याचं सुद्धा समजतंय. तपास पूर्ण होईपर्यंत कार्यालयाचं कामकाज थांबवण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळतेय. या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवळ यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या प्रकाराला मी कुठेही पाठीशी घालणार नाहीये. मंत्री, पीए यांच्याशी त्यांचा संबंध नाहीये. त्यांचे पूर्वीचे काही गुण होते, त्याबद्दल काही सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी जो काही मंत्रालयाचा स्टाफ आहे तो खूप बारकाईने तपासून तिथं माणसं भरली आहेत. त्याची कधीही तक्रार आली नव्हती. पण जे काही राजेंद्र ढेरंगे याने काल केलं त्या प्रकाराला मी सुद्धा पाठीशी घालणार नाहीये. राजेंद्र ढेरंगे याने जी हिम्मत केली आहे त्यासाठी आता जबाब द्यावा लागेल. तो सरकारी कर्मचारी आहे आणि त्याच्यासाठी 50,000 रुपये फार आहेत असं सुद्धा नाहीये. पण त्याने अशा गोष्टी करायला नकोत. जर खरंच त्याच्याशी माझा संबंध सापडला तर मी राजीनामा देईल. त्याच्या चौकशीतून काही माझ्यापर्यंत आलं तर मी राजीनामा देईल असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे. आता झिरवळ यांचं हे स्पष्टीकरण जरी आलं असलं तरी सुद्धा या मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची जोड उठवली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात आता खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू आहे. थेट मंत्र्याच्या दालनात भ्रष्टाचार होणं हे राज्यासाठी लाजिरवाण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लाचखोर प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं अशी मागणी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एकूणच मंत्री झिरवळ हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची म्हणजेच एसीबीची कारवाई होणारे तिसरे मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा आणखीन मोठा एक धक्का आहे, कारण अजित पवारांचा आणखीन एक मंत्री आता या लाचखोरीच्या प्रकरणामध्ये अडकलेला आहे. आधीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कुठेतरी टांगती तलवार आहे, ते अडचणीत आहेत आणि अशा प्रकारे मंत्री झिरवळ हे सुद्धा आता या लिस्ट मध्ये आलेले आहेत. एकूणच मंत्रालयामध्ये जेव्हा अशा प्रकारे भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड होतं, एसीबी अशा प्रकारे कारवाई करते आणि एक मंत्री अडचणीत येतो, तुमची याबद्दलची मतं काय आहेत कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.